नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मशरूम कल्टिवेशन नावाचा पॉईंट पाहतोय. कालच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स आणि स्कोप हा पॉईंट पाहिला. आत्ता आपण टाईप्स ऑफ मशरूम पाहणार आहोत. त्याच्यामध्ये टाईप्स कल्टिवेटेड इन इंडिया अँड देअर प्रोडक्शन टेक्निक आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट टाईप्स ऑफ मशरूम. त्यात पहिला आकडा येतो बटन मशरूम. दुसरा आहे ऑयस्टर मशरूम. ह्याची वेगवेगळी नावं दिलेली आहेत. वेगवेगळे प्रकार जे आपण पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तिसरा आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम. नंतरचा आहे मिल्की मशरूम आणि नंतरचा आहे सीटेक मशरूम. त्याच्या अगोदर ब्रॅकेटमध्ये दिलेला एक पॉईंट येतो बघा. आयकार हॅज एस्टॅब्लिश्ड. आयकार म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट has established all Indian coordinated mushroom research project at College of Agriculture, Pune for technical support and training to the interested candidates. आता आपण एक एक मशरूमचा प्रकार बघणार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा बटन मशरूम. त्याचा इथे फोटोग्राफ दिलेला आहे बघा. व्हाईट कलरचे स्ट्रक्चर्स तुम्हाला त्या फोटोग्राफमध्ये दिसत आहेत. बटन ऑर युरोपियन मशरूम ॲगॅरिकस बिस्पोरस असं त्याचं नाव आहे. दिस मशरूम इज कॉमनली नोन ॲज white button, European or temperate mushroom. It is cultivated in temperature range of 16 to 24 degree. ह्या टेम्परेचरला आपण ते वाढवू शकतो. इन विंटर सीझन फाउंड नॅचरली इन हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, नीलगिरी अँड कुमाऊ हिल्स अँड कॅन बी कल्टिवेटेड एनीव्हेअर अंडर आर्टिफिशियल कंडिशन. ह्या ठिकाणी वाढवतात आणि बाकीच्या ठिकाणी आर्टिफिशियल कंडिशनमध्ये आपण त्याला वाढवू शकतो. दुसरा प्रकारे ऑयस्टर मशरूम. त्याची पण फोटोग्राफ तुम्हाला दिलेला आहे बघा. प्लुरोटस स्पीसीज म्हणतात त्याला. धिस मशरूम इज ऑल्सो नोन ॲज वूड फंगस अँड इन इंडिया इट इज कॉमनली नोन ॲज डिंगरी असं त्याला म्हणतात. इट रिक्वायर्स 20 to 30 degree टेम्परेचर फॉर ग्रोथ अँड ग्रोथ अंडर नॅचरल कंडिशन ऑन ट्रीज. नॅचरल कंडिशनमध्ये ट्रीजवरती वाढतात. ऑर डेड वुडी ब्रँचेस ऑफ द ट्रीज. सम कॉमन स्पीसीज ऑफ प्लुरोटस आर. त्याच्या आता स्पीसीजची नावं दिलीत. पी स्टँड्स फॉर प्लुरोटस. पी सॉजोर काजो ग्रे कलर्ड. पी फ्लोरिडा व्हाईट कलर्ड. पी इवोस पिंक कलर्ड. पी ॲस्टेरॅटस ब्ल्यू. पी फ्लॅबिलेंटस व्हाईट ऑर टर्निंग रेड. पी सिट्रोनोप्लेटस गोल्डन येलो कलर. आता तिसरा प्रकार पॅडी स्ट्रॉ मशरूम. त्याचे इथं फोटोग्राफ दिलेला आहे बघा. व्हल्वेरेलिया स्पीसीज. इट इज कॉमनली नोन ॲज पॅडी स्ट्रॉ मशरूम ऑर चायनीज मशरूम. व्हेरी फास्ट ग्रोईंग मशरूम. फास्ट वाढतं. त्याचं दिले बघा 15 to 18 days फ्रॉम स्पॉनिंग. म्हणजे स्पॉनिंग केल्यानंतर स्पोर्स लावल्यानंतर. ग्रोज ॲट हायर टेम्परेचर 25 to 35 degree Celsius अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी दॅट इज ग्रेटर दॅन 85%. मोस्ट वाईडली कल्टिवेटेड इन ओडिसा, वेस्ट बेंगॉल अँड सम अदर पार्ट्स ऑफ इंडिया. कॉमनली कल्टिवेटेड स्पीसीज इन व्हल्वेसिया ही त्याची स्पीसीज वाढवली जाते. याच्यानंतरचा चौथा प्रकार आहे मिल्की मशरूम. त्याचाही फोटोग्राफ इथं दिलेला आहे बघा. त्याचं नाव आहे कॅलोसाइब इंडिका. इट इज मिल्की व्हाईट कलर्ड अँड हेन्स कॉमनली नोन ॲज दूध चक्का किंवा चट्टा असं म्हटले. widely grown in South India and West Bengal. Grows at higher temperature 25 to 35 degree Celsius and relative humidity of greater than 75%. The robust mushroom and has a firm consistency. आता नंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे मशरूम प्रोडक्शन टेक्निक. तर मशरूम प्रोडक्शन टेक्निकमध्ये काय काय पॉईंट्स आपल्याला पाहायचे आहेत बघा. मशरूम प्रोडक्शन टेक्निक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. पहिला पॉईंट रिक्वायरमेंट ऑफ मशरूम प्रोडक्शन आर इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स अँड मटेरियल. त्याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघूया. फॉर ऑयस्टर मशरूम प्रोडक्शन पार्शली व्हेंटिलेटेड कव्हर्ड एरिया ऑफ स्पेसिफिक साईज इज इसेन्शियल. म्हणजे ऑयस्टर मशरूम वाढवत असताना आपल्याला
थोड्याफार प्रमाणात व्हेंटिलेशन असणारा कवर्ड एरिया स्पेसिफिक साईजचा आवश्यक असतो. मटेरियल लाईक बांबू, ग्रास, पॉलिइथिलीन, फायबर शीट कॅन बी युटिलाइज्ड फॉर बिल्डिंग द स्ट्रक्चर्स. फॉर बटन मशरूम कल्टिवेशन, कंपोस्टिंग यार्ड, पाश्चरायझेशन चेंबर्स, बंकर्स आणि टनेल्स म्हटले त्याला, स्पॉनिंग रूम, इन्सुलेटेड, AC, क्रॉपिंग रूम्स आर इसेन्शियल. इक्विपमेंट काय काय लागतं? एअर कंडिशनर, एक्झॉस्ट फॅन, स्प्रे पंप, स्टीम बॉयलर, कंपोस्ट टर्नर, ह्युमिडिफायर, वेइंग बॅलन्स, ह्युमिडिटी अँड टेम्परेचर रेकॉर्डर ऑफ हायग्रोस्कोप. मटेरियल्स: ॲग्रो वेस्ट रॉ मटेरियल, व्हीट, पॅडी, जवार और सोयाबीन स्ट्रॉ, शुगरकेन ट्रॅश, ड्राईड कॉटन प्लांट्स, हे म्हणजे वाळलेलं गवत, आर जनरली यूज्ड ॲज ए रॉ मटेरियल. इट शूड बी सफिशियंटली ड्राईड, ते सुकलेलं असावं, अँड स्टोर्ड केअरफुली स्टोअर केलेलं असावं. आता त्याच्यासाठी कंटेनर काय लागतात बघा. फॉर मशरूम प्रोडक्शन पॉलिइथिलीन बॅग्स आर यूज्ड वाईडली. इट्स थिकनेस शूड बी 80 to 100 गेज, म्हणजे ती किती जाडीची असावी, अँड साईज 18 to 22 इंचेस इन लेंथ. स्पॉन: सीड फॉर प्रोडक्शन ऑफ द मशरूम, त्याला आपण स्पॉन म्हणतो, म्हणजे त्याचे ते स्पोर्स असतात. सॉईल, सँड, FYM, कॉयरपीथ, थ्रेड, पॉलिथिन बॅग्स, इथं स्पेलिंग जरा चुकलं आहे बघा, नंतर बकेट. अदर मटेरियल: ड्रम फॉर सोकिंग रॉ मटेरियल, भिजवण्यासाठी, हीटर फॉर वॉटर हीटिंग, फॉगर्स फॉर ह्युमिडिटी जनरेशन अँड मेंटेनन्स, ड्रायर्स फॉर ड्राईंग मशरूम, थर्मामीटर टेम्परेचर मेजरमेंटसाठी, हायग्रोमीटर ह्युमिडिटी मेजरमेंटसाठी. केमिकल्स लागतात: फॉर्मॅलिन, इन्सेक्टिसाइड्स लाईक मॅलॅथिऑन, फंगिसाइड लाईक कार्बेंडाझिम. वॉटर लागतं. कल्टिवेशन ऑफ मशरूम रिक्वायर क्लीन अँड प्युअर वॉटर इन सफिशियंट क्वांटिटी. या पद्धतीनं आपण कल्टिवेशनचं टेक्निक पाहिलं. त्याच्या पुढे आपल्याला 2 टाईप्स शिकायचे, ते नंतर बघू. थँक्यू.